नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप इयत्ता 4थी साठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. पदावली आणि पदावलीचे नियम, पदावली सोडवण्याचा क्रम आपण पाहिलेला आहे. आता चालू आहे आपलं पदावलीमध्ये नमुना प्रश्न. तर नमुना प्रश्न कसे सोडवायचे हे पण आपलं पाहणं सुरू आहे. तर बघूया. याच्या अगोदर आपण काही 2-3 प्रश्न पाहिलेले आहेत. आता इथे 2 प्रश्न आहेत, कसे सोडायचे आपण पाहूया. 6/6 अधिक 6 गुणिले 6 वजा 6. तर याचे सोपे रूप कोणते? पर्याय दिलेला आहे 1, 7, 31, 36. तर आपल्याला सोडून पाहावं लागेल. पहिले कंचे भागू व्यव, कंचे कंस तर नाही या ठिकाणी, भागिले आहे. 6/6 उत्तर 1 येते. कोणत्याही संख्येने त्या संख्येस भागले तर उत्तर 1 येते. अधिक 6 गुणिले 6 वजा 6. आता या ठिकाणी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार 3 क्रिया आहेत. 3 क्रियामध्ये मोठी क्रिया गुणाकार आहे, म्हणून कंचे भागू बेव, तर भागाकार तर नाही, गुणाकार. त्यामुळे आपल्याला गुणाकार करावा लागेल. 1 अधिक 6 36 वजा 6 12. आता या ठिकाणी 2च क्रिया आहेत, बेरीज आणि वजाबाकी. जेव्हा असं होते फक्त बेरीज आणि वजाबाकी 2च क्रिया राहतील, तेव्हा त्या क्रिया आलेल्या क्रमानेच कराव्यात. 36 अधिक 1 37 वजा 6. 37 मधून जर आपण 6 काढले, वजा केले, तर उत्तर येते 31. पर्याय आहे 3 क्रमांक. उत्तर येणार 31. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण पदावलीच्या नियमानुसार उत्तर काढू शकतो. तर पहिल्या पदावलीचं सरळ रूप आलेलं आहे, त्याचं उत्तर आलेलं आहे 3 नंबरचं. आता दुसरा नमुना प्रश्न बघा. जर p बरोबर 3 आणि t बरोबर 2 असेल तर या पदावलीची किंमत किती, असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता आपण बघूया p गुणिले p. आता p च्या जागी आपल्याला काय ठेवायचे 3 आणि t च्या जागेवर काय ठेवायचे 2. बघूया आपण. p गुणिले p म्हणजे 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले p म्हणजे 3 गुणिले t म्हणजे 2 अधिक t म्हणजे अधिक 2 अधिक t अधिक 2 बरोबर. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. नियमानुसार कंचे भागू बेव, भागाकार तर नाही, कंस सुद्धा नाही, मग गुणाकार मोठी क्रिया या ठिकाणी. तर आपल्याला अगोदर गुणाकार करायचा. कुठे कुठे गुणाकार आहे? या ठिकाणी गुणाकार आहे, या ठिकाणी गुणाकार आहे, या ठिकाणी गुणाकार आहे. तर आपण गुणाकार करू अगोदर. 3 त्रिक 9 अधिक 3 दोन्ही 6 गुणिले 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर. बघा आता गुणाकार आपल्याला अगोदर करावा लागेल. 6 गुणिले 2 करावं लागेल. 9 ला 9 असे ठेवायचे. अधिक 6 दोन्ही 12 अधिक 2 अधिक 2 बरोबर. आता एकच क्रिया राहिलेली आहे, सगळ्या बेरीज आहेत, त्यामुळे कसे केलं तर आपल्याला बेरीजचं उत्तर काढावे लागणार आहे. मग बघा 9 अधिक 12 अधिक 2 14 अधिक 2 16. शेवटी उत्तर येईल 9 अधिक 16. 9 अधिक 16. मग आता 9 अधिक 16 तर उत्तर येईल 9 आणि 16 25. बघा पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपल्याला पदावलीमध्ये अक्षरांचा वापर केला असेल, त्यांच्या किमती दिल्या असतील, तर आपल्याला उत्तर काढता येते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.